आणि आता बघूया सविस्तर बातमीपत्र। अगदी सकाळपासून सागर बंगल्यावर नेत्यांच्या भेटीगाठीसाठी रांगा लागलेल्या आहेत। शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतात आणि मंत्रिमंडळ विस्ताराआधी महायुतीचे नेते मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतात। त्यामुळे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भेटीगाठी आता वाढलेल्या आहेत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। सागर, काय अपडेट्स आहेत? सकाळपासून महायुतीतल्या मित्रपक्षांचे सर्व नेते आज फडणवीस यांची सकाळपासून भेट घेत आहेत। अर्थात काही जणांची मंत्रिमंडळ विस्तारामध्ये वर्णी लागावी यासाठी अपेक्षा आहे, काही जणांना त्यांची व्यक्तिगत काही कामं आहेत यासाठी हे गाठीभेटी होत आहेत। आज रात्री साधारणतः जे इच्छुक आहेत म्हणजे संध्याकाळी 7-8 नंतरनं जे इच्छुकांची वर्णी लागणार आहे अशांना फडणवीस, बावनकुळे असे नेते फोन करतील असं सांगितलं गेलेलं आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे त्यांच्या सहकार्यांना फोन करून कुणाचा शब्द कुणाला मंत्रिमंडळात घेतलं जाईल हे सांगितलं जाणार आहे। अजित पवार यांच्याकडनं राष्ट्रवादीच्या माध्यमातून ते फोन करतील असंही सांगण्यात आलेलं आहे। साधारणतः संध्याकाळी 6-7 नंतर या सगळ्या घडामोडी घडतील असं दिसतं। तत्पूर्वी अनेक इच्छुक जे आहेत जे मंत्रिपदासाठी वर्णी लागावी यासाठी लॉबिंग करताना दिसून येत आहेत। सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।